या आधी सुद्धा मुंबईमध्ये अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडल्यात। 6 मेला एका जाहिरातीमध्ये गुजरातमधल्या एका HR रिक्रुटरनं तिच्या लिंक्डइनवर मराठी लोकांचं स्वागत नाही असं म्हटलेलं होतं। दक्षिण मुंबईतल्या गिरगाव भागामधली ओळख ही चाळ संस्कृती आहे, सणांची संस्कृती आहे। अशी संस्कृती जपणाऱ्या मराठी माणसांसाठी आहे। त्याच मराठी बहुल वस्तीमध्ये असलेल्या गिरगाव भागातल्या एका नोकरी संदर्भातली ही जाहिरात होती आणि ज्यामध्ये मराठी माणसानं अर्ज करू नये असा डोक्यात तिडीक जाईल असं वाक्य यामध्ये नमूद केलेलं होतं। हा मुद्दा सुद्धा झी24 तासने त्यावेळी पुढे आणलेला होता आणि या संदर्भात बरीच राळ उठलेली होती आणि पुन्हा एकदा ही अशीच घटना आज पुन्हा पुढे येते आहे। एका रिक्रुटमेंट करणाऱ्या कंपनीनं जिथे नोकरीची जाहिरात दिली जाते अशा एका वेबसाईटवर मराठी माणसांनी यासाठी महाराष्ट्रातल्या व्यक्तींनी इथे अर्ज करू नये असं लिहिलेलं होतं। तेव्हा अशा प्रकारच्या घटना वारंवार होत असतात, मात्र कायद्यानं अशा कंपन्यांना शिक्षा होणं सुद्धा गरजेचं आहे आणि सरकारनं याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर खासदार नरेश म्हस्के आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेऊया। म्हस्के सर, ही बातमी आपण ऐकली असेल, एका नोकरी देणाऱ्या कंपनीनं जाहिरात देताना, प्रोडक्शन मॅनेजरची जाहिरात देताना महाराष्ट्रातल्या व्यक्तीनं इथं अप्लाय करू नये असं जाहिरातीमध्ये सरळ लिहिलेलं आहे आणि यावर आमच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा टाळाटाळ केली। सरकार अशा जाहिरातींवर बंदी आणू शकेल का? महाराष्ट्रातच मराठी माणसाची गळचेपी झालेली दिसतीये। अशा पद्धतीने सरकार बंदी वगैरे आणायचा विषय वेगळा आहे, परंतु अशा पद्धतीने जर कोणाची हिंमत या महाराष्ट्रात होत असेल तर पहिलं त्याला ठोकून काढलं पाहिजे, त्या 2 कानाखाली जाऊन मारल्या गेल्या पाहिजेत। मला वाटतं त्याशिवाय अशा प्रवृत्ती बंद होणार नाहीये। महाराष्ट्रात राहून अशा प्रकारचे काही लोक जर डेअरिंग करत असतील तर यांना प्रसाद देणं गरजेचं आहे। आता तुम्ही त्याला पुन्हा म्हणाले खासदार असा बेकायदेशीररित्या बोलतोय, कायदा हातात घेण्याच्या दृष्टी बोलतोय, परंतु ही हिंमत परत कधीही अशी कुणामध्ये होता कामा नये। खरे, हेच आमचं पण म्हणणं आहे। मात्र लोकप्रतिनिधी म्हणून आपण आता यावर काही सरकारमधले एक व्यक्ती म्हणून आपण याकडे कसं लक्ष द्याल? काय हा मुद्दा आपण सरकारपुढे न्याल का महाराष्ट्र सरकारपुढे? कारवाई केली जाईल, त्याच्यावरती कारवाई केली जाईल ताबडतोब। ठीक, धन्यवाद। आपण झी24 तास बरोबर बोलला आणि निश्चितच आपल्याकडून ही अपेक्षा राहील की हा मुद्दा आपण असाच पुढे न्यावा आणि अशा प्रकारे पुन्हा जाहिराती महाराष्ट्रामध्ये निघणार असतील तर त्यावर वचक बसेल अशी कारवाई व्हावी, एवढं आपल्याकडे आता मागणं आहे। तेव्हा नरेश म्हस्के आपल्याबरोबर होते, खासदार शिंदे गटातले।